नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाचे 30 प्रश्न घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर शिवनेरी। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? उत्तर 6 जून 1674 रोजी। स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? उत्तर राजगड। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? उत्तर तोरणा। वयाच्या कितव्या वर्षी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? उत्तर 16व्या वर्षी। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? उत्तर रायगड। पुरंदर किल्ला कोणत्या शूरवीराच्या पराक्रमाने पावन झाला? उत्तर मुरारबाजी देशपांडे। महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली? उत्तर रायरेश्वर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर सईबाई। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी कोणते तांब्याचे नाणे पाडले? उत्तर शिवराई। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? उत्तर गागा भट्ट। अफजल खानाचा वध कोठे झाला होता? उत्तर प्रतापगड। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? उत्तर हंबीरराव मोहिते। कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले? उत्तर सिंहगड। मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? उत्तर कान्होजी आंग्रे। भारतीय नौदलाचे जनक कोण? उत्तर छत्रपती शिवाजी महाराज। गड आला पण सिंह गेला हे कोणत्या शूरवीरासाठी म्हटले जाते? उत्तर तानाजी मालुसरे। महाराजांनी बोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला? उत्तर प्रतापगड। लाल महालावर छापा टाकून छत्रपती शिवरायांनी कोणाची बोटे तोडली होती? उत्तर शाहिस्ते खान। छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख गुप्तहेर कोण होते? उत्तर बहिर्जी नाईक। आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असे कोणत्या पराक्रमी सुभेदाराने म्हटले होते? उत्तर तानाजी मालुसरे। छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? उत्तर संस्कृत। छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले होते? उत्तर 160 किल्ले। छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? उत्तर संगमनेरची लढाई। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळाला काय म्हणत? उत्तर बारगीर। घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अजरामर झाली? उत्तर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळे घोडखिंड ही पावनखिंड या नावाने अजरामर झाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्री हा किताब देऊन कोणास गौरविले? उत्तर राणी मल्लम्मा। मराठा राजवटीतील सरदेशमुखी म्हणजे काय? उत्तर महसुलावर आकारलेला कर। महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला कोणता आहे? उत्तर मल्हारगड। अशा प्रकारे हे महत्त्वाचे 30 प्रश्न अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।